आता संध्याकाळचे 6:10 झाली आणि आम्ही निघालो आहे भीमाशंकरसाठी. इथून आता भीमाशंकर दाखवत आहे 101 किलोमीटरचा. टाईम दाखवत आहे 3 तास 8 मिनटं, म्हणजे आम्ही 9:15ला पोचू तिथे. पण आय डोंट नो की या ट्रॅफिकमुळे किती वेळ लागेल. तरी मध्ये आम्हाला परत जेवायला पण थांबायचं आहे. बाकी मंडळी आमची दमली आहे सगळी, बसून बसून दमलेली मंडळी बघा वाटी. तो अभी रात हो चुकी है और फिर से एक और बार ड्राइवर चेंज हो चुके हैं, नाइट के ड्राइवर। और सबने सीट बेल्ट पहना है। फास्ट एंड फ्यूरियस से मंगा है। अब मिलते हैं भीमाशंकर में। रात्रीचे 8:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही इथे थांबलो जेवायला. हर हर महादेव मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण रेडी होऊन आता चाललो आहे भीमाशंकरच्या दर्शनाला. तर अजूनही खूप काळोख आहे आणि थंडी पण भरपूर आहे. इथे टेम्परेचर आता 17 डिग्रीवर आहे. तर बघूया आता दर्शन कसं होतं आपलं ते. तर गाडीमध्ये सामान आपण लोड करतो. आपण मंदिरापासून थोडं खालीच राहायला आलो होतो, एक 5 किलोमीटर आधी. आता आपण गाडी घेऊन मंदिराजवळ जाणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हर हर महादेव. तर मित्रांनो, आता आपण निघालोय भीमाशंकरला. मंदिर थोडं वरतीच आहे, तर एक 5 किलोमीटर अंतरावर आहे इथून. तर रोहित आपल्याला घेऊन चाललाय आणि पाठी आपली मंडळी बसलेली आहे सगळी. जिथं काळोख असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही, त्यात सुदेश शेट्टी तर तुम्हाला दिसणारच नाही. तर आता वरती जाऊन बघूया आपण मंदिर कसं आहे काय आहे. ठीक आहे, चला भेटूया मग वरती आपण. आता आपण इथे गाडी पार्क केली आपली आणि इथून पुढे चालत जायचं आपल्याला. हे रोज इथून किती 1 किलोमीटर आहे ना चालत. इथून आता 800 मीटरवर मंदिर आहे. इथली पार्किंग पूर्ण सगळं फुल झालेलं आहेत. तुम्ही बघू शकाल सकाळीच एवढी गर्दी आहे. तर सकाळचे 6 वाजलेत आणि लोक यायला सुरुवात झालेली आहे.
आम्ही सकाळी लवकर आल्यामुळे इथे गर्दी नाही आता भेटली. तरी पण आता आमच्या समोरून जे एक भाविक येऊन गेले त्यांना विचारलं किती वेळ लागतो म्हणून, तर त्यांनी सांगितलं की अराउंड 1.5 तास तरी लागतोय अंदर, कारण की व्यवस्थित दर्शन करायला भेटतंय. आता इथे प्रवेशद्वार आलेलं आहे. आता इथून लाईन चालू झालेली आहे. कमीत कमी 1 ते 1.5 तास आपल्याला लागणार दर्शनासाठी. सगळेजण देवाचं नामस्मरण करतात. आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे. इथून थोडस आत गेलं की गाभाऱ्यामध्ये पोहोचू आपण. चला तर आपलं दर्शन झालंय. आता आपण निघाले परतीच्या प्रवासाला. प्रसाद घेऊया इथे आणि मग निघूया. दर्शन खूप छान झालं. आपल्याला आतमध्ये व्हिडिओ काढू शकत नव्हतो कारण की अलाउड नाही. जर तुम्हाला जायचं असेल तर ह्या लाईन मधून जा. जर कोणी येणार असेल तर जी दिसते ती समोर आला तुम्हाला डायरेक्ट मुखदर्शन आहे फक्त. पण ह्या कोपऱ्यातला राईट नाही गेला तर व्यवस्थित दर्शन होतं. त्या स्टोअरला नक्की विजिट करा. लाल हनुमान पेढा स्टॉल. धन्यवाद. तर आपला आता परतीचा प्रवास चालू झालाय. इथून मंदिरातून आपण निघालोय. आता परत रूमवर जाणार. रूमवरनं बॅग बिग घेऊन फ्रेश होऊन आपण आपल्या घरी निघणार. चला.
तर आता आपण पनवेलमध्ये एंट्री केली आहे. 7 किलोमीटरवर माझं घर आहे. तिथे मला ड्रॉप करून माझे मित्र पुढे जातील मला अलविदा करून. बाय. हर हर महादेव. चला. तर अशी आपली जर्नी कंप्लीट झाली आहे पनवेल ते भीमाशंकर. अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी तुम्ही मला फॉलो करा. धन्यवाद.